नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ऑयस्टर मशरूमची गावरान पद्धतीची रस्सा भाजी. बऱ्याच जणांना वाटतं की मशरूम फक्त हॉटेलमध्येच चांगले लागतात, पण तसं नाहीये. आपल्या घरच्या कढईत आणि रोजच्या फोडणीत ही भाजी इतकी छान होते की तुम्ही सारखं सारखं बनवून खाल. ज्या दिवशी भाजीला काही नसेल किंवा काहीतरी वेगळा रस्सा खावासा वाटत असेल, तेव्हा ही ऑयस्टर मशरूमची भाजी नक्की करून पहा. खूप कमी कष्टात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. अशी रेसिपी करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला आता आपण ह्या मशरूमची भाजी करणार आहोत. हे बघा, हे ऑयस्टर मशरूम आहेत. तर आज ऑयस्टर मशरूम कसे साफ करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे मशरूम बघा या पद्धतीने असतात. तर हे मशरूम कधीच पाण्यामध्ये टाकून धुवायचे नाहीत किंवा नळाखाली धरून धुवायचे नाहीत. जर तसं केलं तर ह्याच्यामध्ये पाणी साठतं आणि मग ती भाजी एकदम ओलसर होते. मग जर ह्याला जर ही मशरूम असतात स्वच्छच, पण जर ह्याला कधी जर तुम्हाला थोडी माती वगैरे आहे असं वाटलं तर ओलसर मऊ कपड्याने पुसून घ्यायचे आणि मग आपल्याला ते भाजीसाठी कट करून घ्यायचे. तर आता आपण हे कसे कट करायचे मी तुम्हाला दाखवते. जॉईंट असे मशरूम आहेत, तर आपण हे सगळे सेपरेट करून घ्यायचे अगोदर. हे बघा, आता ह्या मशरूमची आपण आज रस्सा भाजी करणार आहोत. तर त्यासाठी हे मशरूम मी घेतलेले आहेत. आता आपण हे चिरायचे कसे ते बघूया. आता मी रस्सा भाजीसाठी थोडेसे मोठे तुकडे ठेवणार आहे. मी सुकी भाजी केली त्याच बारीक चिरले होते. सुक्या भाजीचा व्हिडिओ मी अगोदरच माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. हे बघा, हे आता मी या पद्धतीने चिरून घेते. हे मी मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत. सुक्या भाजीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हे बघा, आता हे आपले सगळे मशरूम चिरून झालेले. आता पुढे आपण कशी भाजी करायची ते बघूया. आता कांदा खोबऱ्याच्या वाटण्यासाठी मी हे कांदे त्यांना चिरा पाडून मी गॅसवर जाळी ठेवून त्याच्यावरती डायरेक्ट भाजून घेतलेले आहेत आणि नंतर मग भाजून झाल्यानंतर थंड झाले की त्याचं साल काढून घ्यायचं आणि ते आपल्याला वाटण्यासाठी वापरायचे. त्याच्यानंतर हे सुकं खोबऱ्याचे काप आहेत ते मी तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत. धणे आहेत ते सुद्धा तव्यामध्ये भाजून घ्यायचे. एक 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या. त्याच्याने आपल्या वाटण्याचा फ्लेवर खूप चांगला येतो आणि भाजीला चव येते, म्हणून कोथिंबीरच्या काड्या. आता ह्या सगळ्याच आपल्याला वाटण करून घ्यायचंय. हे बघा, आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. यातलंच वाटण आपण भाजीसाठी वापरणार आहोत. हे बघा, आता मी ही कढई घेतलेली आहे, गॅसवर ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. हे बघा, पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. ते तेल चांगलं तर गरम होऊन द्यायचंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे मशरूम घालून घ्यायचे. मशरूम आपल्याला शॅलो फ्राय करायचे. त्याच्यामध्ये मॉइश्चर राहतं आणि ते चांगले सॉफ्ट होतात, म्हणून मी ते शॅलो फ्राय करून घेते. आणि हे शिजल्यानंतर अगदी कमी होतात. आता ह्याचं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे ते त्याला लवकर मॉइश्चर सुटतं. ते पाहू शकता ओलसर झाले ते चांगले सॉफ्ट होतात, कडेले सुद्धा चिकटत नाहीत आणि आपल्याला जसे मऊ हवेत तसे ते लवकर होतात, म्हणून थोडंसं मीठ घालायचं. आता अजून 1-2 मिनिटं आपण असे त्यांना परतून घेऊया. बघा, यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे. आता हे चांगले ड्राय झालेले आहेत. आता हे मी काढून घेणार आहे. हे बघा, आता मी कढईतले सगळे मशरूम काढून घेतलेत आणि त्याच्यामध्येच मी आता पुन्हा तेल घालून घेणार आहे. आपण मशरूमला सुद्धा मग कशी तेल घातलं होतं त्या अंदाजाने आपण आता तेल घालायचं. आता आपल्याला फोडणी करायची. तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय. तेल गरम झालेले, त्यात आता सुरुवातीला लसूण घालून घ्यायचा. लसूण मी ठेचून घेतलाय.
त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, बारीक कांदा चिरून घेतलेला. आता हे चांगलं कांदा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यामध्ये घालायचे हिंग, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि तिखट, 2 चमचे तिखट घालते. आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्ती करू शकता. तर मसाले थोडेसे परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला वाटण घालायचं, कांदा खोबऱ्याचं वाटण. वाटण चांगलं परतून घ्यायचे. वाटण जेवढं चांगलं आपण परतू ना तेवढी भाजीची टेस्ट चांगली येते. म्हणून अगदी तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता आता ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे वाटणाला. आता आपण याच्यामध्ये थोडस गरम मसाला घालणार, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. आता याच्यामध्ये आपण जे मशरूम मगाशी परतून ठेवले होते ते आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे बघा, आता आपले मशरूम चांगले परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. आता हे मी सुरुवातीला वाटणाचं जे पाणी आहे वाटीमध्ये ते घालून घेतलंय. अजून थोडं पाणी ऍड करणार आहे. आपल्याला जसा रस लागेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता याला एक उकळी आणायची आहे चांगली आणि आपण गॅस बंद करणार आहोत. आपले आता मशरूमला मस्त उकळी आलेली आहे. आपले मशरूम आता खाण्यासाठी तयार आहेत. आता मी गॅस बंद करते आणि भाजी सर्व करते. अशी ही ऑयस्टर मशरूमची रस्सा भाजी पोळी किंवा भाकरी दोन्ही बरोबर खायला छान लागते. जर तुम्हाला हा मशरूमचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.